शमी, मी खरंच खूप खुश आहे तुझ्यासाठी. तू जे जे ठरवतेस ना ते सगळं करून दाखवतेस. मग ती कोणतीही गोष्ट असो, अगदी आजींचं मन जिंकणं सुद्धा. हो हो ओके. हां हां. अच्छा नक्की फोन करा. ठीक आहे बाय. शमीशी बोलत होतीस? हो. काय काय झालं तिकडे नक्की? मम्मा ती ना खूप खुश होती, खूप आनंदात होती, कारण आजी तिच्यावर खूप खुश आहे ना. आजीने तिला शुभ शकून म्हणून पैसेही दिलेत असं ती फोनवर म्हणाली. व्हॉट? खरंच लवली, खूप छान. हो ना मॉम. तिने घर आणि स्वयंपाकघर ह्या दोन्ही गोष्टी मस्त मॅनेज केल्यात. घरच्यांचा तिच्यावर टाकलेला विश्वास सार्थ झाला म्हणून ती खूप खुश आणि समाधानी वाटत होती. आणि मॉम मी पण खूप खुश आहे. ट्रू ट्रू. मला पण. शमिकाच्या आनंदावर विरजण टाकण्याचं सत्कर्म बहुधा मलाच करावं लागणार, आणि ते सुद्धा लवकरात लवकर. बरं का, तुम्हाला वाटत असेल की आपल्या अभिचं लग्न झालं म्हणजे तो मोठा मुलगा झाला. तसं काही नाही आहे. मला तर वाटतंय आपला अभि अजून अगदी कुकुलं बाळ आहे छोटस. हा बघा ना, आता शर्टावर दूध सांडलंय, वास येतो दुधाचा. काय मदत केलीस ना शर्टाला? काही नाही, ते ऍक्च्युली बाळाला थोडीशी अरे हाव नाईस, तुम्ही सगळे इकडेच आहात. आय नो तुम्हाला वाटलं मी अचानक आले, पण ऍक्च्युली मला कळलं की आमची शमी स्वयंपाक करायला लागली आहे. हाऊ कूल इज दॅट? म्हणजे काय ना की आमच्या घरी कधी स्वयंपाक करायची वेळच आली नाही ना तिच्यावर. मग मी असा विचार केला की माझ्या बाळाला हा स्वयंपाक करण्यासाठी जो काही त्रास होत असेल ना तो थोडा कमी व्हावा, म्हणून मग मी हे गिफ्ट आणलंय. मायक्रोवेव्ह आहे, म्हणजे काय त्यात आपण स्वयंपाक तर करू शकतो. परत स्वयंपाक समजा आमच्या शमीने थोडा लवकर केला आणि तुम्हा सगळ्यांना जेवायला थोडा उशीर असेल तर पटकन गरम करून ती पटकन वाढू शकते. यु नो. देऊन टाकता ना. तुझ्या या भेटीची आणि सल्ल्याची आम्हाला गरज नाहीये. हे ताबडतोब घेऊन जा परत, आत्ताच्या आत्ता. आय डोंट अंडरस्टँड. आई माझं काही चुकलं का? छे छे, तुझं काहीच चुकलं नाही. मोठ्या घरची माणसं तुम्ही, तुमचं कसं चुकू शकेल? चुकतं ते आमचं, आमच्यासारख्या दरिद्री माणसांचं. तुमच्यासारख्या श्रीमंत माणसांशी आम्ही संबंध जोडतो ना, मग पदोपदी आम्हाला अपमान गिळावा लागतो, नाही का? आई, मुलाकडची बाजू असून सुद्धा आम्ही गप्प बसतो. माझा हा मुलगा, याच्या समोर एरवी कोणाचीही एक चकार शब्द बोलण्याची हिम्मत नाही, पण आज मूग गिळून गप्प बसलाय. कारण हा दरारा तुझ्या वैभवाचा. पण मी याला बधणारी नाहीये, कळलं? तुझे हे श्रीमंतीचं प्रदर्शन दाखवतेस ना, ते आधी बंद कर, समजलं? मला खरंच कळत नाहीये मी काय चुकले. म्हणजे माझ्या मनात इतकंच होतं की
माझ्या मुलीला कमी त्रास व्हावा म्हणून मी तर फक्त मी तर फक्त असं खूप वेळा बोललीस ग आजपर्यंत. आजही शिळ्या कडीला ऊत आणायची सवय नाही आमची आणि तसे संस्कारही नाहीत आमच्यावर. जेवणाचं सुद्धा तसंच आहे. एकदा जेवण करून 10 वेळा गरम करून आम्ही वाढत नाही ते. शिळ्या अन्नाचा भपका करून टेबलावर मांडायचा अशी सवय नाही आम्हाला. 4 पदार्थ ताजे करून वाढतो आम्ही दुसऱ्याला. कळलं? आय डोंट नो माझं काय चुकलंय, पण खरंच सांगते मी, माझ्या मुलीला त्रास होऊ नये इतकाच विचार माझ्या मनात होता. बस दॅट्स इट. मी एवढा तुझ्या मुलीला त्रास होत असेल तर घेऊन जा ना परत. हा? कशाला ठेवलेस इथे? हा? नाहीतर इथे बसून खाऊ देत तिला. तुमच्यासारखे संपन्न नसलो ना आम्ही तरी एका माणसाला पोसू शकू एवढे सदन आहोत आम्ही. कळलं? मी आणि विभा काम करू आम्ही. आमचे हात काही मोडलेले नाहीयेत. हे मुळात मला एक गोष्ट कळत नाहीये. दरवेळीच हे असे नवीन गिफ्ट्स देऊन तुम्हाला काय सुचवायचं का असतं? की आम्ही हे असल्या गोष्टी अफोर्ड करू शकत नाही, आम्ही घेऊ शकत नाही, फक्त तुम्हीच घेऊ शकता. आम्हाला मुळात गरजच नाहीये या असल्या गोष्टींची. आय डोंट अंडरस्टँड काय प्रॉब्लेम आहे. म्हणजे मी तर काहीच बोललं नाही, काही केलं नाही. तुम्ही लोक असे कन्क्लुजनवर जम्प का करताय आणि इतक्या छोट्या गोष्टीचा इश्यू का बनवताय? आणि सुभाष, विभाताई, तुम्ही काहीतरी बोला ना. शमी, ऍटलीस्ट यू काहीतरी बोल ना. मामा, हे बघ, तुझे इंटेन्शन्स चांगले आहेत हे मलाही माहिती आहे आणि तुलाही माहिती आहे. पण बरेचदा काय होतं ना की चुकीच्या पद्धतीने मांडलं तर चांगला हेतू सुद्धा वाईट ठरू लागतो. आणि मला माहिती आहे तू हे सगळं माझ्या काळजीपोटी करते, पण तुला म्हणून सांगते, या घरात मी खरंच खूप सुखी आहे. या घराची जी काही लाईफस्टाईल आहे मी त्याच्याशी खरंच खूप छान पद्धतीने जुळवून घेतलंय. त्यामुळे तू जे काही वागते त्यातनं चुकीचा अर्थ नको निघायला. बस एवढंच माझं म्हणणं आहे. शमी, तुला पण असंच वाटतं की मी जे काही करते ते फक्त तुझ्यासाठी करते ग? आणि म्हणजे तूच जर असं समजायला लागलीस तर मी काय करणार? त्या दिवशी पण मी हनीमूनसाठी तिकीट्स घेऊन आले तेव्हा तुला असंच वाटलं. मला ना हळूहळू शमी असं वाटायला लागलं की मी जे मनापासून प्रेम करते ते ऍक्च्युली तुझ्यासाठी डोईजड व्हायला लागलंय. ठीक आहे, आता माझ्या मुलीलाच जर असं वाटतंय तर कदाचित या घरातल्या माणसांकडून तुला इतकं प्रेम मिळत असेल की या मम्माचं प्रेम आता, या प्रेमाची कदाचित गरजच नसेल तुला. इट्स रेडी. नाही, आय प्रॉमिस, तुम्हा सगळ्यांना असा त्रास होत असेल तर मी हे असं काही यापुढे नाही करणार. संध्याताई, असा गैरसमज नका करून घेऊ. अहो, तिच्या म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे की आम्हाला कोणालाच तुमच्याकडून कसलीच अपेक्षा नाहीये. तुम्ही कधी या ना इथे, जरूर या. रिकाम्या हातानी आणि भरल्या मनाने या. या घरात नेहमीच स्वागत असेल तुमचं. हो, पण त्यांनी झालं काय? वाद, मनस्ताप, दुःख, आणि यातलं मला खरंच काही नको आहे. हो, मी तर आई, तुम्ही मोठे आहात. तुम्ही चिडलात म्हणजे नक्कीच माझं काहीतरी चुकलं असेल. आय एम रिअली सॉरी. बाय बेटा. अभि,
येते मी. मामा शमिका, तू तिला परत पाठवलंस म्हणून मी तुला प्रेमाने जवळ घेईन या भ्रमात राहू नकोस तू. मला तर वाटतंय तूच तिला सांगितलं असणार. आजी अहो मी मला इथे कामाचा केवढा त्रास होतोय, हो ना? आणि हेही सांगितलं असणार की म्हणून काहीतरी तू ही भेटवस्तू आणून दे. आई ये जरा आती होते हैं. आजी अहो मी खरंच तिला असं काहीच नाही सांगितलं. आई बाबा तुम्ही तरी सांगा ना प्लीज. शमिका, बाळा आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आम्हाला माहितीये तू याच्यातली नाही आहेस. तू नाही असं करणार. हो हो, तिच्यावर विश्वास आहे, माझ्यावर विश्वास नाही. मी आता अडगळीची वस्तू झाले ना. आजी आजी शमिका, मी आजींचा राग सहन करू शकते अभि, पण त्यांचा जर विश्वासच नाही राहिला माझ्यावर तर मी काय करू. पाणी पी. डोळ्यातून एवढं वाहून गेलंय, थोडं पोटात पाहिजे की नाही? हे बघ शमिका, रागवलेल्या माणसाला विवेक नसतो असं आई सांगायची लहानपणी. ते आता इतकं पटतंय ना. आपल्या आजीला फार लवकर राग येतो, मग रागाच्या भराती काहीतरी बोलून जाते. आणि आता तिचं वय सुद्धा असं आहे की आपण फारसं बदलू नाही शकत तिला. आता तू या घरात नवीन आली आहेस, तिलाही हळूहळू कळेल की तू किती चांगली आहेस. सुरुवातीला थोडंसं होईल असं, पण तिला लवकरच लक्षात येईल की तू किती चांगली आहेस. आणि आई बाबा ताई आम्ही सगळे आहोत ना तुझ्या बाजूनी. त्यामुळे परत एकदा तुला दाखवून द्यायचंय तिला. पण अभि ते सगळं ठीक आहे. मी मम्माला सांगणार आहे, परत कधीच येत जाऊ नको. नाही, असं करू नकोस. हे बघ, एक बाजू जोडताना आपण दुसरी तोडतो का? नाही ना. शमिका, ज्या माणसाला समजायचं असतं त्याला बरोबर समजतं. आणि आज तू मायक्रोवेव्ह तो रिजेक्ट केलास ना, मग कदाचित पुढच्या वेळेस मम्मा काही अशा वस्तू आणणार नाहीत. ओके? अरे बोलता बोलता किती वाजले? खूप उशीर झाला. चल मी पटकन जाते, मला जेवणाची तयारी करायची. तुला पण ऑफिसला जायचं आहे ना? आरजे अभि उठा, चल चल लवकर लवकर आवर पटकन. सर तुम्ही बोलवलं? ओ मिस माधुरी, प्लीज कम इन. प्लीज बी सीटेड. मिस माधुरी, तुमच्याविषयी मी बरंच कौतुक ऐकलंय तुमच्या आधीच्या बॉसकडून.
हेच की तुम्ही कामात खूप तत्पर आहात, खूप मन लावून काम करता, एक्सेट्रा एक्सेट्रा. माझी तुमच्याकडून अशीच अपेक्षा आहे. माझ्या दृष्टीने असे एम्प्लॉईज कंपनीसाठी अत्यंत महत्वाचे असतात आणि तुम्ही त्यांच्यापैकी एक आहात. सो तुमच्यावर आणखीन काही जबाबदाऱ्या मी देणार आहे. फर्स्ट थिंग, आपलं ऑफिसचं टायमिंग. ऑफिस टायमिंग आहे आपलं 10:30, पण 10:30 वाजता खूपच कमी लोक हजर असतात. सेकंड थिंग इज लंच टाइम. लंच टाइम आहे आपला 2 ते 2:30, पण 3, 3:15 वाजेपर्यंत लोक कामावर परत येत नाहीत. या गोष्टी पुन्हा या ऑफिसमध्ये घडता कामा नयेत. या दोन्ही गोष्टींची मस्टर्स आजपासून तुमच्या ताब्यात राहतील. प्रत्येकाच्या येण्या जाण्याच्या वेळेची नोंद घेण्याची जबाबदारी आजपासून तुमची राहील आणि आजपासून तुम्ही माझ्या अंडर काम कराल. माझ्या ऑफिसमधला प्रत्येक एम्प्लॉई शिस्तीनंच वागला पाहिजे. इज दॅट क्लिअर? सर, मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करेन. मला नुसते प्रयत्न नको आहेत. आय वॉन्ट रिझल्ट्स. माझ्या कर्मचाऱ्यांकडून मला रिझल्ट्स लागतात. ओके, यू मे लिव्ह नाव. येस सर. आता काही खरं नाहीये तुझं माधुरी. हे नवीन बॉस जरा जास्तच स्ट्रिक्ट आहेत, पण ठीक आहे. छकुली का ललते, का ललते? नाही अशा ललायचे नाही. मामी किती छान छान मालिश करते की नाही तुझी. ओ ले माझा बच्चा. ओ मग मामी शिकली आईकडून मालिश कशी करायची ते. हो, हश बघू. छान छान हसायला शिकायचं, हो की नाही. हश हश हश. आता आमची छकुली ममाशाल की छान छान होणार मालिश करून, हो की नाही. ओ हो का? आज इकडून असं काय शिकायचे? अरे बापले. मग आजोबांकडून काय शिकणार? आजोबांकडनं शिकायचं. काय बोले काय चूक आहे. छान शिकवतात ते. आणि मेघना मावशीकडनं कसं नटायचं हे शिकायचं. आई आणि कोणाला जीव कसा लावायचा हे मामीकडनं शिकायचं. हो ना चकुली? बोललं. आली हो. आमची पणजी आजीला आली की नाही. मग त्यांना कसं विसरलो बाबा. असे नाही चालणार ना. त्यांच्याकडून काय शिकायचंय आपल्याला. त्यांच्याकडून खूप काम कसं करायचं ते शिकायचे आपल्याला, हो की नाही. आणि हो, शाखा शाखा रागवायला नाही शिकायच्या, नाही तर आम्ही सगळे पळून जाऊ. हो, आणि जर का रागवायला शिकली पंजियाची शाखा तर आपली मामी आहे ना सगळ्यात आधी पळून जाईल. हो की नाही. छान, चांगलं चाललंय हो तुमचं. त्या एवढ्याशा जीवाच्या मनात माझ्याविषयी काही काही सांगताय काय? हा, भरवताय तिच्या मनात. अगं, मालिश करत असताना चांगलेसे श्लोक म्हणावेत, स्तोत्र म्हणावीत, चांगल्या चांगल्या गोष्टी सांगाव्यात पुराणातल्या. पण इथे माझ्याबद्दल नाही नाही ते मनात भरवणं चालू आहे लेकराच्या. हो ना, नाहीतर काय. बरोबर आहे आजी तुझं. आई काय आहे हा. हिला पण गुण नाही पण वाण लागलंय. आणि शमिका
लहान मुलांना असं काही करताना छान लहान मुलांची गाणी गावी, ती तर किती काय काय गोष्टी असतात ना. हे काय आपलं भलतंच. मग तरी जाऊ दे. मी काय म्हणतो आजी, आपल्याला नको येते दोघे. आपण बाहेर बसूयात का? आजी मी ना तुझ्याशी बोलणारच नाही ग. किती दिवस झाले ग तू मला डोक्याला मालिश करून दिलीस तेलाची. जाऊ दे, तू ना विसरलीच मला. अरे सोनिया, मी कशी विसरेन रे तुला. लाडका नातू आहेस ना तू माझा. आहे ना. तूच विसरलायस सगळं. चल तेल गरम करून देते आणि लावते तुझ्या चल चल. डोक्याला. चल. आपले आता फटके पडले असते मामीला. हसतेस काय भामती. चल. हा जरा भात जास्तच खाल्ला. आई ग. आई हे घ्या, गरम आहेत तर याही देऊया. अंमळ झोप जास्त झाली. चहा मिळाला असता ना तर खूप बरं झालं असतं. अरे अगो बाई, दुपारच्या वेळेला असला गरम गरम चहा मिळणं केवढं सुख आहे. विभा, अगं किती करशील माझ्यासाठी. हा, बाकी तुझ्या हाताला खूप चव आहे हो. मस्त खुसखुशीत झाल्यात कोथिंबीर वड्या. आणि चहा पण मस्त झालाय. वेलची वगैरे टाकली आहेस ना. शिकव शिकव, तुझ्या सुनेला शिकव हे सगळं. तिलाही कळलं पाहिजे, न सांगता कळलं पाहिजे सगळं. ते जेव्हा तिला कळेल ना, तेव्हा ती या घराला आणि घरातल्या माणसाला व्यवस्थित सांभाळेल. सासूबाई, खरं म्हणजे मी ठरवलं होतं की मी अजिबात बोलणार नाहीये. पण आता तोंड उघडावंच लागेल मला. कारण काय आहे ना, आजचा हा उत्तम चहा आणि खुसखुशीत कोथिंबीर वड्या दोन्हीही शमिकाने बनवलंय. मला हात सुद्धा लावू दिला नाही तिने. खरंच. आता बोला. म्हणून म्हणते, मला खात्री आहे की आपल्या घराला आणि आपल्या घरच्या सगळ्या माणसांना शमिका उत्तम प्रकारे सांभाळू शकते.